आता मी सभेत होतो आणि मला ही बातमी व्हॉट्सअपवर आली. तुम्ही सांगत आहात माननीय पवारसाहेबांनी अशी घोषणा केलेली आहे, त्याचा अजून दुजोरा मला नाही. अशी गोष्ट जर झाली असेल तर निश्चित माननीय पवारसाहेबांनी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय जेवढे लोक असतील, जेवढे नेते असतील, सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी एक विश्वासाने मला या ठिकाणी संधी देण्याचं काम केलं. आमचे पक्षाचे अध्यक्ष राहुलजी गांधी असतील, सर्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण साहेब असतील, राष्ट्रवादीचे जयंत पाटील साहेब असतील, अजितदादा पवार असतील आणि यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका जर कोणी बजावली असेल तर माझे वडील माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना सगळ्यात मोठी साथ लाभली सर्वसामान्य जनतेच्या प्रार्थनेची, त्यांच्या आशीर्वादाची. आणि जर ही गोष्ट खरी असेल जसं आपण मला सांगितलं की प्रेस झाली आणि पवारसाहेब असं म्हटले, मी एवढंच सांगू इच्छितो की आज जो काही त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला, मला संधी देण्याचं काम केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हीही पक्षाचं या जिल्ह्यामध्ये वाढ होईल. सगळे विधानसभा असतील, सगळ्या जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकींमध्ये मी दोन्ही पक्षाचं प्रामाणिक काम करेल आणि दोन्ही पक्षाला वाढवण्याचा त्या ठिकाणी जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. कारण ही जबाबदारी फार मोठी होती आणि बऱ्याच दिवसाची चर्चा होती. या चर्चेला जर आज पूर्णविराम लागत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. जो विश्वास त्यांनी मला दाखवला त्या विश्वासाला नेहमी निश्चित मी सार्थ ठरेल एवढंच मी सगळ्या नगर जिल्ह्यातल्या जनतेला आश्वासित करतो.